करूया 25 मिनिटं 50 बातम्यांना। बीडच्या योगेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। या निमित्तानं घटस्थापना आणि महापूजा करण्यात आली। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उद्या दुपारी 12 वाजता 1 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे। आडोशी बोगद्याजवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर गॅन्ट्री बसवण्याचं काम होणार आहे। या काळामध्ये खोपोली एक्झिटवरनं जुन्या महामार्गावर वाहतूक वळवली जाईल। बीड जिल्ह्यामध्ये 0 ते 18 वयोगटातील 91 मुलांना हृदयविकाराचा धोका असल्याचं राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या तपासणीमध्ये समोर आलेलं आहे। या उपक्रमाअंतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली। दरम्यान 91 पैकी 76 मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। उर्वरित मुलांवर देखील उपचार सुरू आहेत। मुक्ताईनगरमधल्या महामार्गावर कोळी समाजानं रास्ता रोको केलाय। आदिवासी कोळी समाजाला सरसकट जातीचा दाखला देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। छगन भुजबळ हे मराठा द्वेषी असल्याची टीका आमदार नरेंद्र पाटलांनी केली आहे। तर मराठा आरक्षण नाही मिळालं तर आमची भावकी ठरवेल की योग्य वेळेला काय करायचं असं वक्तव्य नरेंद्र पाटलांनी केलं आहे। जळगावात सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर ईडीनं टाच आणलेली आहे। जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधल्या 70 स्थावर मालमत्ता ईडीनं जप्त केलेल्या आहेत। बीडमध्ये लग्नाळू तरुणांची फसवणूक करणारी एक टोळी सक्रिय असल्याचं उघड झालंय। एका महिलेनं आपल्या मुलीचं 3रं लग्न लावून देत एकाला 3 लाखांचा गंडा घातलाय। यामध्ये 2 एजंटचाही समावेश आहे। या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झालाय। पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातल्या दवंडी हत्या प्रकरणामध्ये तिघांना अटक झालेली आहे। पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातनं पतीनं प्रियकराची हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। अहमदनगरच्या लोणीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक झाली आहे। पोलीस कर्मचाऱ्यानं पडघा भागामध्ये विनाकारण गोळीबार केला। यामध्ये 2 जण जखमी झाले होते। माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांनी नाव न घेता पुण्याच्या तत्कालीन पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप केलाय। येरवडा इथं पोलिसांची असलेली 3 एकर जमीन तेव्हाच्या दादांनी एका खासगी बिल्डरला दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। मॅडम कमिशनर या पुस्तकातनं मीरा बोरवणकर यांच्याकडनं हे आरोप करण्यात आले। मॅडम कमिशनर या पुस्तकात तत्कालीन मंत्री दादा असा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे। माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांच्या पुस्तकामध्ये जमिनीसंदर्भात करण्यात आलेल्या दाव्यानंतर आता येरवडा परिसरातल्या भूखंडाचा करारनामा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। ही जमीन ज्या बिल्डरच्या घशात घातली जाणार होती त्या बिल्डरला 2G स्कॅम घोटाळ्यामध्ये अटक केल्यानं हे प्रकरण बारगळलं होतं। मीरा बोरवणकर यांच्या या उल्लेखानंतर आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। बोरवणकर यांना भेटल्यावर ते मंत्री दादा कोण असं त्यांना विचारणार असल्याचं स्पष्टीकरण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलेलं आहे। अमरावतीच्या तिवसामध्ये गोपीचंद पडळकरांची सभा पार पडली। यावेळेला धनगर नेते आणि काँग्रेसचे राज्य प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी इशारा दिलाय। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर भाजपला मतदान करणार नाही असा इशारा दिलीप एडतकर यांनी दिलाय। जळगावमधल्या जामनेर तालुक्यातील अनेक सरपंच आणि उपसरपंचांनी ग्रामपंचायत सदस्यांसह मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय। निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानं शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। 70 वर्ष प्रस्थापित मराठा नेते सत्तेवर होते त्यावेळेला त्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारलेला आहे। फक्त देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठीच आंदोलनासारखी हत्यारं वापरली जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी सर्वांना समान न्याय देणं गरजेचं आहे आणि यासाठी संपूर्ण आरक्षणाची फेरमांडणी करावी लागेल असंही ते म्हणाले। ज्यांना काविळी झालेली असते त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार आणि म्हणून नेहमी मोदीजींच्यावर टीका केली की आपली दखल घेतली जाते अशा प्रकारचं काम ते करतायत। खरं म्हणजे ज्यांनी बाळासाहेबांच्या विरोधात नेहमी भूमिका घेतली, बाळासाहेबांना विरोध केला, बाळासाहेबांच्या विचारांवर आरोप केले, बाळासाहेबांच्या कार्यपद्धतीवर आरोप केले, अशा सर्व लोकांना जवळ करण्याचं काम, कवटाळण्याचं काम हे करतायत आणि खऱ्या अर्थाने
ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी म्हटलं यांना गाडा, त्या काँग्रेसला डोक्यावर जेव्हा घेतलं त्याच वेळेस यांनी हिंदुत्व सोडलं. हे किती म्हटलं यांनी की हिंदुत्वाचा मुखवटा, परंतु खऱ्या अर्थाने हा मुखवटा जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये टराटरा फाडून टाकेल. कारण खऱ्या अर्थाने हे सगळे 21 पक्ष एकत्र येऊन मोदीजींच्या विरोधामध्ये 2014ला पण आले होते, 2019ला पण आले होते, आताही आलेले आहेत. हे खरं म्हणजे बाळासाहेबांचं हिंदुत्व ज्यांनी सोडलं, मतदारांना विश्वासघात ज्यांनी केला, खरं म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये मतदारांनी हिंदुत्वाच्या नावावर मतदान केलं होतं आणि आज हे जे काही सगळे पक्ष एकत्र करतात, जसं अन्नामध्ये भेसळ करतात त्यांना काय म्हणतो मिलावटराम, हे हिंदुत्वाचे मिलावटराम आहेत. आणि हे नकली मुखवटे जे आहेत हिंदुत्वाचे पांघरलेले, हे जनता सुज्ञ आहे. या येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांचे मुखवटे फाडतील आणि यांना यांची जागा दाखवतील. शिवसैनिकांकरता मातोश्री हे पवित्र स्थान आहे आणि त्याच ठिकाणी ज्यांनी अनेक वेळा बाळासाहेबांविरोधात विरोध केले किंवा खालच्या पक्षावर टीका केली त्यांना निमंत्रण देऊन बैठका बोलवल्या जातात. मग तेच तर मी म्हणतोय की ज्यांनी बाळासाहेबांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली त्यांचे गोडवे गात आहेत, त्यांना गळाभेट करतायत. हे तर त्यांनी 2019ला जेव्हा स्वतःची मुख्यमंत्री बनण्यासाठी हे काँग्रेस बरोबर सोबत केली, घरोबा केला, तेव्हापासून हे आता हिंदुत्ववादी म्हणून त्यांना घेण्याचा अधिकार नैतिक राहिलेला नाही. आणि निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी किती असे पक्ष एकत्र केले, ज्यांनी बाळासाहेबांच्या विरोधामध्ये टीका केलेली आहे त्यांना जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. आणि या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. घरी बसून कारभार करणाऱ्याला मतदान महाराष्ट्रातली जनता करत नाही. रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणाऱ्या लोकांनाच मतदान केलं जातं. त्यामुळे मोदींच्या विरुद्ध कितीही काही केलं यांनी तरी सुद्धा येणाऱ्या 2024ला या देशामध्ये नरेंद्र मोदीजी हेच अगदी थम्पिंग मेजॉरिटीने पुन्हा प्रधानमंत्री होतील, ही कुणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तर सेना भाजप युती तोडण्याचं नेमकं कारण काय, असा सवाल आता उद्धव ठाकरे करतात. लोकशाही जिवंत सेना ठेवण्यासाठी सर्व एकत्र आले आहेत. येणाऱ्या काळात आम्ही त्यांना गाडू असं देखील असा उद्धव ठाकरे. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली त्यांना डोक्यावर यांनी घेतलं, आणखी खांद्यावर घेत आहेत, आणखी पूर्ण सगळ्यांना जवळ करतायत. यांना जनता तर माफ करणार नाहीच, पण बाळासाहेब देखील माफ करणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिलेली आहे. ठाण्यामध्ये ते टेंभीनाका देवीच्या आगमन सोहळ्याच्या अनुषंगानं मिरवणुकीमध्ये सहभागी देखील झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. धनगर समाजाला आरक्षण देताना त्यांचा आदिवासींमध्ये समावेश करू नका. देशामध्ये आदिवासी खासदारांची संख्या मोठी आहे याचं भान ठेवा. आदिवासींनी विरोध केला तर केंद्र सरकार कोसळायला वेळ लागणार नाही असं म्हणत दिलीप वळसे पाटलांनी केंद्र सरकारला इशारा दिलाय. भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या विधानांचा चांगलाच समाचार घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुणरत्न सदावर्ते यांचा काहीही संबंध नाही हे अवघ्या जगाला ठाऊक आहे. मात्र तरीसुद्धा असा प्रचार शरद पवार गटाकडनं नेहमीच केला जातो. आता तीच भाषा जर जरांगेंच्या तोंडून येत असेल तर ते कुणाच्या तरी सांगण्यावरनं बोलतायत अशी शंका दरेकरांनी व्यक्त केली आहे. भुसावळमध्ये छगन भुजबळांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनर लावण्यात आलेले होते. अज्ञात व्यक्तीनं या बॅनरला काळं फासून हे बॅनर फाडलं. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता मोठा रोष व्यक्त केला जातोय. हिंगोलीमध्ये सोयाबीन काढणीच्या कामांना वेग आलेला आहे. यंदा कमी पावसामुळे आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे आता उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले.
सांगली जिल्ह्यामध्ये सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाला, त्यामुळे आता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात केलेली आहे. सध्या सांगलीमध्ये ज्वारीच्या पेरणीची लगबग पाहायला मिळते. रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये धुक्याची चादर पसरल्याचं दिसतंय. थंडीची चाहूल लागताच आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसतायत. गेल्या 5 वर्षांपासून प्रतीक्षेमध्ये असलेल्या चिपळूण बस स्थानकाच्या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. प्रवाशांसाठी निवारा शेड नसल्यानं प्रवाशांना उन्हात उभं राहून एसटी बसची वाट बघावी लागतेय. वारंवार निवेदनं देऊन सुद्धा प्रशासन दखल घेत नसल्यानं प्रवासी संतप्त झाले. वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत. सिंधुदुर्गातल्या मालवण, तारकर्ली, देवबाग, शिरोडा समुद्र किनाऱ्यांना पर्यटक पसंती देत आहेत. समुद्री साहसी खेळ पर्यटकांसाठी विशेष आकर्षण देखील ठरत आहे. पंढरपुरात संत एकनाथ महाराज लिखित भागवत ग्रंथाची संत नामदेव पायरीपासून हत्तीवरनं मिरवणूक काढण्यात आली. एकनाथ भागवत ग्रंथाला 450 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या निमित्तानं हा सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. पालघरमधल्या शिलटे गावातल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. पालघर जिल्ह्यामध्ये पेसा अंतर्गत नोकर भरती सुरू असून या नोकर भरतीतल्या उमेदवारांना ग्रामपंचायतीचा पेसा दाखला बंधनकारक करण्यात आलाय. शिलटे गावात 95% अधिक आदिवासी नागरिक राहत असून सुद्धा पेसामध्ये समावेश न केल्यानं नागरिक आता आक्रमक झाले. नंदुरबार शहरातल्या साक्री नाका परिसरात कचऱ्याचा ढीग साचल्यानं दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वाशिममधल्या पैनगंगा नदीवरच्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेटमधून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. त्यामुळे शेकडो हेक्टरवरच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. जीर्ण झालेल्या बंधाऱ्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर मिनी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये लहान बालकाचा सुद्धा समावेश आहे. तर 23 जण जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्गावर झालेली घटना ही दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. मंत्री दादा भुसेंनी छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी हॉस्पिटलला भेट देत जखमींची विचारपूस केली आहे. या जखमींच्या उपचाराचा सगळा खर्च सरकार करणार असून मृतांच्या नातेवाईकांना मदत दिली जाणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये जखमी रुग्णांवर योग्य उपचार सुरू असून 3 ते 4 रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. घाटीचे अधिष्ठाता आणि बाकी सगळे वैद्यकीय अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अद्याप एकाही रुग्णाला डिस्चार्ज दिलेला नसल्याची माहिती घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कल्याणकर यांनी दिलेली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयाला भेट दिली आहे. यावेळेला जखमी रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. या अपघाताच्या अनुषंगानं उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही दानवेंनी स्पष्ट केलं. समृद्धी महामार्गावरच्या अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पालकमंत्री संदीपान भुमरे आणि मंत्री अतुल सावे यांनी घाटी रुग्णालयाला भेट देत रुग्णांची विचारपूस केली आहे. 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.